नमस्कार. तर भावांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, MHT CET PCM ग्रुप सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट लागलेला आहे. आणि पहिले तुम्ही सांगा, तुम्हाला किती पर्सेंटेज पडले तर सेकंड अटेम्प्टमध्ये, आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये चांगले पडले का सेकंड अटेम्प्टमध्ये चांगले पडले, काही इम्प्रूव्हमेंट झाली का नाही सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये. आणि मागच्या काही व्हिडिओच्या कमेंट पाहिल्या म्या, तर मला असं समजलं की बा फर्स्ट अटेम्प्टमध्ये पोरायले जरा जास्तच कमी मार्क आहेत. तर मी त्या सगळ्या कमेंटचा रिप्लाय बी दिलता की बा पडतील, सेकंड अटेम्प्टमध्ये चांगले मार्क्स पडतील, सेकंड अटेम्प्टमध्ये चांगले मार्क्स पडतील. तर सांगा तुम्ही मला आता पडले का नाही, पडले का नाही. तर मी सांगतो तुम्हाला आता मला किती पर्सेंटेज आले. तर भावनो, मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो बा, प्रत्येक प्रिडिक्शन बरोबरच चाललं. 10वीची गोष्ट सांगतो तुम्हाला, मला माहित होतं 80+ तर भेटूनच जाणार. 10th मध्ये 82 आले, ते बी प्रिडिक्शन बरोबर झालं. 12th मध्ये मला समजलं 60 मार्क पडणं मुश्किल आहे. तर बरोबर 58 मार्क पडले, 58% पडले. आणि MST सीईटीच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये 62 मार्क होते. तर मला समजलं की बा काहीच कामाचे मार्क नाही, म्हणजे लय कमी मार्क पडतात, लय कमी मार्क पडले. आणि MST सीईटीच्या सेकंड अटेम्प्टमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं 80% येऊन देतील. 80च्या 1-2 कमी, नाही तर 1-2 जास्त. तर मला आले 77% MST सीईटीच्या सेकंड अटेम्प्टमध्ये. तर तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये, तुम्ही खुश आहात का नाही, तुम्हाला किती पर्सेंटेज पडले, आणि त्या पर्सेंटेजवर तुम्ही आनंदी आहात का कसे आहात. आणि माझं एकच म्हणणं आहे, जितके पर्सेंटेज आले तितके एक्सेप्ट करून टाका, जाऊ दे आता. तर बस आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, बंद करून टाकतो मी हा व्हिडिओ असाच. तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. जे पर्सेंटेज आले ते एक्सेप्ट करा, आणि चांगली काउन्सिलिंग घ्या, आणि समोरच्या भविष्यावर तुमच्या फोकस करा.